थंडगार, दाटसर आणि रसरशीत आमरस कसा बनवायचा? चला दाखवते. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी इथे ना आमच्या घरी आम्ही ज्या पद्धतीने आमरस बनवतो ना ती पद्धत शेअर करणार आहे. अगदी सोपी आहे, अगदी झटपट तयार होतो. तर त्यासाठी मी इथे बघा साधारण 3 आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचेत आंबे. त्यानंतर आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. आता मी हा आमरस बनवण्यासाठी इथे देवगड हापूस आंबा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आंबा या आमरस बनवण्यासाठी वापरू शकता. तर आता काय करायचं आहे, या पद्धतीने आंब्याची फोड पकडायची आहे, चमचा घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. या चमच्याच्या साहाय्याने आपण मस्त अगदी परफेक्ट असा हा गर काढू शकतो. अजिबात सालीला शिल्लक राहत नाही आणि व्यवस्थित खरवडून हा सगळा गर आपण काढू शकतो. तर याच पद्धतीने मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच हा गर काढून घेते आणि सगळ्या आंब्यांचा गर मी इथे काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज निघतो. अगदी सहज तुम्ही या पद्धतीने हा गर काढून घेऊ शकता. इथे सगळ्या आंब्यांचा गर मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी चिमूटभर मीठ. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही अगदी थोडंसं मीठ टाकता ना तर त्याची चव अजूनच इन्हान्स होते. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदा. आता यामध्ये घातलेले आहे साधारण 2 ते 2.5 चमचे साखर. आता साखर नको असेल तर साखरेऐवजी तुम्ही गूळ घातलात तरी काही हरकत नाही. आमच्या घरी आम्ही याच पद्धतीने बनवतो. तर इथे साखर घालायची आहे आणि मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती दाटसर आणि एकसारखा हा आमरस तयार झालेला आहे. आता हे मिक्सरचं भांडं धुवून आपण पाववाटी यामध्ये पाणी घालूया. आमच्या घरामध्ये सगळ्यांना दाटसरच आमरस आवडतो. पातळ कोणीही खात नाही, म्हणून याच पद्धतीने मी आमरस बनवत असते. आता मी तुम्हाला ह्या आमरसाची कन्सिस्टन्सी दाखवते. अगदी मस्त परफेक्ट असा हा आमरस अगदी 5च मिनिटात तुम्ही तयार करू शकता. तर इथे आपला हा मस्त दाटसर असा आमरस तयार झालेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघा किती भन्नाट आलेली आहे. एकदम छान आमरस तयार झालेला आहे. आता यामध्ये मी वेलची पावडर घालत नाही. मला ओरिजिनल टेस्टचा असाच बनवलेला आमरस आवडतो. तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर यामध्ये घालू शकता. आता मस्त थंडगार सर्व करायचा. याबरोबर गरमागरम पुरी सर्व करायची. एकदम भन्नाट बेत, हो की नाही? आवडतो ना तुम्हाला पण? मग कमेंट करून सांगा बरं मला. तर बघा इथे आपला मस्त असा दाटसर आणि रसरशीत आमरस खाण्यासाठी तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहायच्या आहेत की नाही, हो की नाही? तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि अशाच छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.